वरती उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खर तर या व्यासपीठावरती मी माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो. शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली. त्यावेळेला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते. माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील उपस्थित होते. आमची माँ ही देखील उपस्थित होती. तर आज या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या माँ आज खरं तर इथे हजर असायला पाहिजे होते. हे सगळं चित्र पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी, मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी हा आम्ही दोन भावांनी उभारलेला हा सगळा लढा इथे नसले तरी वरून पाहत असतील. आज बऱ्याच गोष्टी मी आपल्यासाठी जरा थोडंसं घेऊन आलोय. जाताना पोट भरून जा. अनेक सामाजिक संस्था आहेत, मराठीवरती काम करणारे आहेत, अनेक लोक आहेत, ज्या लोकांनी अनेक दिवस आवाज उठवला या सगळ्या विषयात. मी सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो. दीपक पवार आहेत, त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी आहेत, त्यांचे आभार मानतो. अनेक टेलिव्हिजन चॅनलचे आणि वर्तमानपत्रांचे संपादक आहेत, पत्रकार आहेत, त्यांनी गेले काही दिवस जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. खरं तर मी 20 वर्षानंतर पहिल्यांदा युती करतोय. आणि त्याच्यामुळे अनेक या युतीच्या सगळ्या अख्ख्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकीटं दिली गेली, अनेक लोकांना तिकीटं नाही देता आली, अनेक जण नाराज झाले, जे जवळचे होते, सहकारी होते. काही जणांना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं, काही नाराज झाले, काही रागावले, काही 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 गोष्टी झाल्या, होतात. त्याला काय, आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात. पण त्यांना दुखवणं हा काही आमचा हेतू नव्हता. पण तरी मी त्या सर्वांची, जर दुःखी झाले असतील, नाराज झाले असतील, त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील. कारण जे आता आहेत तेच कुठे जातील माहित नाही, त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते येतीलच परत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना समजू शकतो. मुळात मी आणि उद्धव आम्ही दोघे जण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट. मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांमध्ये बोलत आलो. गेले अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमधनं हे सगळे मुद्दे मांडत आलो की कशा प्रकारचा डाव रचला जातोय. आणि मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला. आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो, उद्धवही कडाडला.
आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मग तिकडनं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पण ते हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस महाराष्ट्रामधला मुंबईमधला जिवंत आहे का? हे फक्त चाचपड नव्हतं तुम्हाला. (2024) याच्यानंतर या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफराला माहित नाही. जे हवं वाटेल ते मनाला काय जे हवं ते करायला लागले. आली कुठून हिंमत? कोणाला विचारायचं नाही, काही जनता बिनता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही. बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. हे कोण आहेत लोक? कोण आहे महाराष्ट्रातील जनता? पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ. आला कुठून आत्मविश्वास? इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय. काँग्रेसची लोक सत्तेवरती होती, अनेक लोक सत्तेवरती होते, परंतु ते लोकांना घाबरून असायचे, जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं बिबरणं काहीच नाही. गृहीत धरून टाकलं तुम्हाला. कुठून येतात मतं ह्याच्याकडे, कशी येतात, काय येतात, याचा लढा तर बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सुरूच आहे. ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. 66 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला. ते मतदारच नाही करू शकत. आज 66 आहेत. हे पुढे आकडे वाढत जाणार. त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाक्यावर टिचून. आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केस मधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक. आली कुठून हिंमत? ज्यावेळेला वेडावाकड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो. अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाहीये. मी तुम्हाला हे सांगतोय, मला 2024 साली मला एक व्यक्ती भेटली. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. आणि त्यांनी मला जी माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक, माझे काय रिसर्च टीम सगळी जी काही कामाला लागली,
ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि मला असं वाटतं की मी आज जे दाखवणार आहे याच्यानंतर जर समजा आपल्याला भीती नाही वाटली तर मला असं वाटतं या देशात निवडणुका न लढवलेल्याच बरे. म्हणजे आता साधी गोष्ट, तुम्ही फक्त तुम्हाला 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या वेळेला, हे मला आता 24च्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं. या गेल्या वर्षी 24 नाही, हो 24 नंतर साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीम मध्ये यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला. कारण आपण असे बघतच नाही कधी, आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जात आहे आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही. याचं कारण अनेक हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं सगळं ब्लॉक करून टाकलंय. कोणी काय तुम्हाला दाखवणार पण नाही. दाखवलं की वर्ण फोन येतो, वर्ण दट्ट्या येतो, जाहिराती बंद करून टाकू. मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा. दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा, दाखवा.
हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये. पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते, मी जगात तर दाखवतच नाही अजून. फक्त 10 वर्षामधली गोष्ट ही 10 वर्षातली. एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात, वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अडाणी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो. त्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही. सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळ अदानीना. महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा, महाराष्ट्राचा फक्त एकदा दाखवा. महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी 2014ला फक्त गौतम अडाणी एका ठिकाणी आहेत उद्योग. 2025ला बघा, ही महाराष्ट्राची स्थिती. आणि मी जे सतत सांगतो ना, हा जो MMR रिजन मुंबई, या मुंबईवरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या फक्त MMR रिजन मध्ये काय फक्त केलंय तेवढं फक्त बघून घ्या. मुंबई महानगर क्षेत्रात अदानी 29 जून 2018 रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश. एप्रिल 2021 नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात. 2021 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात. अंधेरी पश्चिम येथील RTOची जमीन अदानी यांना 5,000 कोटींना. ऐरोली इथे डेटा सेंटरसाठी 92 एकर जमीन 1,500 कोटींमध्ये. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना. महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी 13,888 कोटींचं कंत्राट. भांडूप कल्याण इथे मीटर्स बसवली जाणार. मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी 50,000 कोटींचा सामंजस्य करार. मेट्रो मोनोरेल यांना अदानींचा वीज पुरवठा. सांताक्रूज आणि विलेपार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ संरक्षण दलाच्या जागांवरती 80,000 झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार. पनवेलमध्ये टॉवर्स सेमी कंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता. $10 अब्ज गुंतवणुकीचा अंदाज. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनारमध्ये 124 एकर जमीन. मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळ 209 कांदळवने तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. गौतम अदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट. पुढच्या 10 महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात देण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर. रायगड जिल्ह्यातील आंबा नदीकाठी असलेल्या जेट्टी प्रकल्पासाठी 192 कोटीची गुंतवणूक. पनवेलमध्ये 1,000 एकर्स मध्ये 10,000 कोटींचा रहिवासी प्रकल्प. मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी 1,660 कोटींचं काम. धारावी पुनर्विकास प्रकल्प बांधणीसाठी मुलुंड येथे 58 एकर जमीन आणि 319 कोटी मिळाले. धारावी पुनर्विकास प्रकल्प बाधितांसाठी कुर्ला मदर डेअरीची 20 एकर जमीन 57 कोटी मिळाली. 124 एकरचा आणि 36,000 कोटींचा गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प अदानींना मिळाला. MIDCने तळोजा येथे 400 एकर नंतर आणखी 159 एकर जमीन दिली. बांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प 24 एकर 30,000 कोटींमध्ये मिळाला. पालघर डहाणू येथे अदानी वीज प्रकल्प.
अदानी नवी मुंबईत सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार. वसई येथील तुंगारेश्वर अभयारण्यातील जमीन अदानी इलेक्ट्रिसिटीला. टिटवाळा, मोहने, आंबिवली शहरात येथील अदानी सिमेंट फॅक्टऱ्या. वाढवण येथे बंदर उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक. महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार. वाढवण येथे विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक. हे मी तुम्हाला सांगतोय ना, हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जातंय याचा काही आपल्याला अंदाज, आपल्याला कळतंय हे काय चाललंय. आता हा सगळा वाढवणला आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात बाजूला विमानतळ. विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार. आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार. ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे. आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो, धारावीला लागून. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत. आम्ही बदा पैसे ओततो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो. आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण? या सरकारमध्ये बसलेत त्यांचं. ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना, बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का, जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्ष्यांनाच मारून आणतो. पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते. मला तर आता कळले राजकीय पक्षांमध्ये आली आहे. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची. मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिका ही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत. आणि आम्ही भेसावत, आमच्यामध्ये जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. हा मराठा, हा ओबीसी, हा अजून कोणी. एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबानो. महाराष्ट्र झारखंड पेक्षा काही वेगळा करणार नाहीत हे. मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण जो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचाही आता पण प्रयत्न करणार. आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. काय बोलताय काय तुम्ही? देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं, हो की नाही? आता मांडीला मांडी लावून बसलेत. अजित पवारांचे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते. काय किती 70 का 80,000 कोटीचा काहीतरी घोटाळा, त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीतनं घेऊन गेले होते. आता काय सांगतायत? कोर्टात केस आहे, पुरावे असतील तर त्यांना अटक होईल. अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना, द्या आता कोर्टात. ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची, इथे भरायची, तुमचा टक्का कमी करायचा, तुमचं अस्तित्व घालवायचं. इथे येऊन ह्यांची माणसं मिळणार, इथे उत्तर भारतात माणसं येणार आणि म्हणणार इथे तुम्हाला. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलवता म्हणे, मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना, उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरनं येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक
म्हणजे आमच्या सातारा कोल्हापूर सांगलीमध्ये येणारी